जिन बच्चों ने बहुत ही अपने दिल से किया है, उन लोगों को A1 क्रिकेट क्लब निज़ामपुर इनके जानिब से एक सम्मान चिन्ह देकर नवाजा जाएगा। तो मैं एक एक करके पुकारूंगा, एक एक बच्चा आ जाए। पुकारूंगा एक एक को, तो एक एक आ जाए। जिनका जिनका नाम पुकारूंगा तो काफ़ी मेहनत लिए हैं इन्होंने, 5 दिन में कड़ी धूप में लाइनमैन का काम किए हैं। इसलिए जुबेर परदेसी यहाँ पे आ जाए। जुबेर मांडलेकर, लाइनमैन मतीन गोडमे, उमर दादा इनके हाथों से दिया जाएगा। या दादा अफान तारलेकर आ जाए। नजीर परदेसी आ जाए इधर देने के लिए। बोल इक्रमा आ जाए, इक्रमा सांगले। आसिफ दलवी आ जाए, इक्रमा सांगले। अर्श परदेसी, जल्दी जल्दी आया। अरफात परदेसी, मोहम्मद तारलेकर। अरान परदेसी, अहमद शेख, अम्मार, अशफाक, मोहत, मोहवत। अतीफ, रिहान, अब्दुल्ला, अब्दुल्ला, मोहम्मद हुसैन, शकील क्या लतीफ भाई या कासिम भाई, अब्दुल हादी, अव्वाब, अव्वाब, हसन लोखंडे, हसन लोखंडे, अफान शेख, इस्माइल परदेसी, रुएद, बंटी है इकडे, एक मिनिट। इस्माइल सांगले, माहिद राऊत, मसूद, यूनुस परदेसी, सार्थ गायकवाड़,
दे मैनुद्दीन दे. एक फोटो काढ रे. मारूफ दलवी. साईराज कलंबे. अरफान लोखंडे. अम्मार जालगावकर. इब्राहिम मुहिब जालगावकर. रैयान मुजावर. जैद लोखंडे. जियान मांडलेकर. अरफात परदेसी. उसेद मजीद परदेसी. अहमद परदेसी. उवैस. काय था ना समद भाई यहाँ पे आ जाए. मुआज मुस्तकिम सांगले. समद भाई आ जाए यहाँ पे. कौन कौन बच्चे हैं यहाँ पे? छोटे छोटे बच्चे. हाँ परवेज हारगे का लड़का है वहाँ पे. कैस जलगांवकर. नादिश. बबलू का लड़का कौन है? ओके. काय त्याचा थांबा त्याला दे. ये तू बाळा दे ना. चला मुजफ्फर आणि सफवान त्यांना बाकी त्यांना नाही. मग मिळतील बोलवा मुजफ्फर ताळले काय नाव त्यांचं? मुजफ्फर बोला नाही. सफवान एक दे दोन आहेत ते. बोला नको माझं नाव लिखू गाडवानी मला नाही लिखला. दे चल. मुजफ्फर. सेमीफाइनल मैन ऑफ द मैच. इस टूर्नामेंट का प्राइज डिस्ट्रीब्यूशन यहाँ से स्टार्ट होता हुआ, क्योंकि बच्चों को इनामात देकर उनको नवाजा गया. इसके बाद इस टूर्नामेंट का
सेमीफाइनल का मैन ऑफ द मैच दिया जा रहा है सुशांत मोकल। डॉक्टर मोहम्मद राठविलकर यहाँ पे आ जाए इनाम देने के लिए। मैं आगे के प्राइज डिस्ट्रीब्यूशन के लिए यहाँ पे हमारे चंदू शेट्टी सर हैं, उनके हाथों में ये माइक थमा देता हूँ जो आगे का हाल सुनाएंगे। नमस्कार। तर या ठिकाणी सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि रायगडातील मानाची स्पर्धा A1 क्रिकेट क्लब निजामपूरची ही स्पर्धा लगातार 28व्या वर्षी सुद्धा आयोजन कमिटीने यशस्वी करून दाखवली आहे। यासाठी एकदा A1 साठी टाळ्या होणं गरजेचं आहे, कारण ज्या पद्धतीने त्यांनी आयोजन केलंय, या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणचं मैदान, या ठिकाणचं आयोजन नियोजन या सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या असतात, त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक। आणि आता आपण पारितोषिकाकडे जातोय। पुढचा पुरस्कार आहे फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच, आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय ओमकार हरपाल, पेनचा रिषभ पंत ज्याला म्हटलं जातं, फणस डोंगरी पेन। संदीप जाधव साहेब विनंती, आपण या ठिकाणी यायचंय, आपल्या शुभ हस्ते ओमकार यांना हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय। काय जबरदस्त कामगिरी केली, 360 बॅटिंग करण्याचा प्रयत्न त्यांचा नेहमीच असतो आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे। पहा, यश कधी मिळेल माहीत नाही, परंतु आमच्या संदीप जाधव साहेबांचे प्रयत्न सुरू असतात। माझी टीम इकडे असणार, जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही, असं संदीप जाधव साहेब देखील म्हणतात। परंतु ओमकार यांनी सुद्धा काय क्रिकेट खेळलंय, जबरदस्त कामगिरी ओमकार हरपाल। एक आरके स्पोर्ट्सचं टी शर्ट दिलं जातं आहे, एक ब्रँडेड गॉगल दिला जातो आहे आणि सामनावीराचा पुरस्कार दिला जातो ओमकार यांना। हां, या स्पर्धेतील बेस्ट कॅच मरियम इनेवनचे हाफिज मुनीब, आपण यायचं आहे। या स्पर्धेतील बेस्ट कॅच मुराद हुसेन जलगावकर, आपण यायचा हा पुरस्कार देण्यासाठी। या मुराद भाई या। यस, या मुराद हुसेन जलगावकर साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल। त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय। काय जबरदस्त झेल, आणि त्यासाठी बेस्ट फिल्डरचा पुरस्कार देखील त्यांना या ठिकाणी मिळतोय या मानाच्या स्पर्धेमध्ये। धन्यवाद। आणि पुढचा पुरस्कार पुढचा पुरस्कार आहे नायब तहसीलदार जितेंद्र टिंबे साहेब, विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे, आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे। आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं, स्पर्धा कोण जिंकणार, कोणाला वैयक्तिक पारितोषिक मिळणार। 28वं पर्व, 28व्या पर्वातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार, हा पुरस्कार जातोय कोस्ते गावामध्ये, आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत संतोष संसारे। या संतोष हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपल्याला या ठिकाणी यायचं आहे। आज अख्ख्या गावात जल्लोष होईल। 77,000चा पुरस्कार सुद्धा, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर गावात चालली आहे ट्रॉफी बेस्ट बॉलरची। वाह, नक्कीच त्यांचे बंधू या ठिकाणी आलेले आहेत, प्रणित आलेले आहेत, आणि हा पुरस्कार या ठिकाणी नायब तहसीलदार साहेब
टेंबे साहेबांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातोय। या मानाच्या अख्ख्या कोस्तेकरांना या आठवणी राहतील। कोस्ते बुद्रुक खूप छान, अभिनंदन। पुढचा पुरस्कार आहे बेस्ट बॅटर। मी किशोर तात्या मालुसरे आपणास विनंती असेल, एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व। आता तात्यांची टीम फक्त इकडे नसते, सुप्रीमो ट्रॉफीमध्ये सुद्धा तात्यांची पहिली एंट्री असते, तर तात्यांना या ठिकाणी मी आमंत्रित करेल आणि या स्पर्धेतील बेस्ट बॅटरचा पुरस्कार जातोय त्या खेळाडूला जो या स्पर्धेमध्ये आलाय खास गणपती बाप्पाच्या गावातून, म्हणजेच ओमकार हरपाल, म्हणजेच पेनमधून आलाय। यस, एक भावनिक क्षण आहे म्हणून फक्त तुम्हाला या ठिकाणी त्यांनी छातीवर छत्रपती शिवाजी महाराज कोरलेले आहेत, हे फक्त एकदा त्याला मी दाखवायला सांगेल। ओमकार एक मिनटं थांबवतोय तुम्हाला। ओमकार, कसं वाटलं हे A1चं आयोजन आणि A1ची मेहनत? म्हणजे A1चं आयोजन ही A1ची मेहनत आहे। आयोजनासाठी गावातील जवळपास 20-25 जण कुवेतवरून आलेले आहेत आणि आमचे रहमतभाई तर 2 महिने बाकी काही नाही, फक्त मैदान आणि रहमतभाई एवढंच पाहायला मिळत असतं। काय म्हणाल, कसं वाटलं आयोजन आणि आपली टीमही आज या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स करते? टूर्नामेंट चांगलीच असते, कारण दरवर्षी येतो। गेल्या वर्षी सेकंड राऊंडला आम्ही हारलो आणि आयोजन असं वाटत नाही की कुठे काय कमी आहे का काय। प्लेयर्स लोकांना पण इथे चांगलं आहे बसायला आणि मेन म्हणजे पब्लिकला वगैरे एकदम पॅन्डल वगैरे लावतात, विकेटला इश्यू नाही, चांगलं आहे आणि आयोजन एकदम चांगलंच असतं। 3-4 वर्ष आलो पण आयोजन खरंच चांगलं आहे। एवढ्या मोठ्या स्पर्धेत बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळतोय, काय म्हणाल, तुमच्यासाठी हा पुरस्कार किती ऊर्जा देणारा असेल? इम्पॉर्टंट आहे, कारण आयकॉन असं धरू नका, पण प्लेयर्स जे येतात ते सगळे प्लेयर्स आयकॉन किंवा त्यांच्याबरोबर खेळणारे प्लेयर्सच असतात। कारण आम्ही आयकॉन आलो किंवा गावातली पोरं असतात, पण ते पण इथंच खेळतात, म्हणजे ते पण आपलेच ह्यातले आहेत। तर इकडे येऊन असं हे नाही वाटत की आपण आयकॉन आहेत का कोण आहे, चांगला खेळ केला आणि चांगला खेळलो। खूप छान, या वर्षीचे बेस्ट बॅटर टाळ्या व्हायला हरकत नाहीये A1 या नामवंत स्पर्धेचे। पुढचा पुरस्कार आहे तृतीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार शरदभाई दोशी यांना विनंती असणार आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष शरदभाई, आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे आणि काही दिवसापूर्वीच मी टेम्पलेला गेलो होतो स्पर्धेसाठी आणि त्याचबरोबरने जर पाहिलं तर टेम्पलेचा हे सगळे टेम्पलेकर या ठिकाणी आलेले आहेत। हायवेलाच असणारे टेम्पले सुंदर गाव आहे, क्रिकेटमध्ये देखील काही कमी नाही आहे, खूप चांगले खेळ त्यांनी केला आहे। या सगळ्यांना विनंती असणार आहे, तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी मरियम 11 टेम्पाले, सगळ्यांनी या सगळ्यांनी, माझ्यामध्ये छोटीशी मरियम देखील आलेली आहे। यस, सगळ्यांनी या, बाकीच्यांनी नंबर हा नंबर असतो, नंबर दररोज नाही मारला जात, बरीच मेहनत करावी लागते आणि त्यानंतर नंबर येतो। सगळ्यांनी या आणि ते सुद्धा जर मानाच्या या स्पर्धेमध्ये असेल तर त्याचं एक वेगळं महत्त्व असतं। A1 मरियम, थोडीशी स्माइल दे ना। अरे धन्यवाद, अभिनंदन, सगळे खूप छान ज्या पद्धतीने आपण खेळलात। आणि त्यानंतर पुढचा पुरस्कार जर पाहिलं, अजिमभाई जळगावकर यांना विनंती असेल आपण या ठिकाणी याचे द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दिला जाणार आहे आणि द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार भल्यांना चकित करत असताना फायनल गाठली आहे आणि त्यामुळे, कारण ग्रामीण संघाला कुणी कमी समजू नका, एका गावातले असतात, 11 जण एका गावातले असतात, त्यांचं बॉन्डिंग चांगलं असतं, त्यांच्यासाठी अख्खं गाव प्रार्थना करत असतं आणि हे करत असताना जिंकणे एक वेगळीच मजा आहे। तुम्ही हरलात, तुम्ही पराभूत झालात, ओरडणारे हेच आहे आणि तुम्ही जिंकलात, तुमचं कौतुक करायला तुम्हाला डोक्यावर घेणारे सुद्धा हेच आहे। त्यामुळे ग्रामीण क्रिकेटची एक वेगळीच मजा आहे आणि अख्खं कोस्ते गाव आलंय हो। सगळ्यांना विनंती आहे, या, दुसरा नंबर चाललाय कोसमाई कोस्ते बुद्रुक।
या लहानांपासून सगळ्यांना माझ्या मते प्रत्येकाला या ट्रॉफी बरोबर एक फोटो काढायचा आहे, सेल्फी सुद्धा घ्यायचा आहे. प्रत्येकाच्या स्टेटस अख्ख्या गावाच्या स्टेटसला हा फोटो असणार आहे. खूप छान. सगळ्यांना विनंती आहे, कोसमाई कोस्ते बुद्रुकचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. हा पहा, यानंतरचा सिरीजचा पुरस्कार आहे, त्यामुळे प्राइज घेतलं म्हणून कुणी जायचं नाहीये. महत्त्वाचा पुरस्कार बाकी आहे. वा, काय परफॉर्मन्स झाला याही टीमचा. आणि आता मात्र या ठिकाणी आमंत्रित करतोय पुढच्या पुरस्कारासाठी. या नंतरचा पुरस्कार अमीर भाई या आपल्या शुभ हस्ते अमीर एंटरप्राइजेस यांच्याकडून ट्रॉफी दिली जाईल आणि एक सायकल सुद्धा आहे, ती सुद्धा आपण देणार आहोत. परंतु कुणाला जाणार मालिकावीराचा पुरस्कार? काही नावे कळतील का? अरे विरोधात एखादं पण मत नाहीये, सगळीच मतं तिकडे चालली आहेत. परंतु तुमचा अंदाज चुकलेला आहे. या वर्षी महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा A1 निजामपूर स्पर्धेचा मालिकावीराचा पुरस्कार जातोय. तुम्ही काय ऐकतच नाही आहात. आणि या वर्षीचा पुरस्कार जातोय मसूद गजगे. टेम्पल गावामध्ये जल्लोष होताना पाहायला मिळणार आहे. 112 रन आणि 12 विकेट. मसूद गजगे, काय जबरदस्त परफॉर्मन्स. मालिकावीराचा पुरस्कार मसूद गजगे. अमीर भाई यांच्याकडून ट्रॉफी आणि त्यानंतर संतोष जुबैर मांडलेकर आणि संतोष पोळेकर साहेब. मसूद गजगे, ज्या वेळेला मुशीरभाई तुम्ही या खेळाडूला व्यावसायिक क्रिकेटमध्ये ज्या वेळेला नवीन आणलं होतं, मला आठवतंय पुण्याच्या स्पर्धेमध्ये, आणि त्याच वेळेला या खेळाडूचं टॅलेंट पाहायला मिळालं होतं. आणि काय मसूद आज या ठिकाणी, मरियम देखील त्यांच्याबरोबर या ठिकाणी आहेत. आणि मसूद आहेत, हरकत नाही. मसूद गजगे मालिकावीर ठरतायत या स्पर्धेचे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील टेम्पल गावचे असणारे हे जबरदस्त खेळाडू मसूद आज मानाच्या स्पर्धेमध्ये हा परफॉर्मन्स केलाय. त्यांच्याशी थोडंसं मी बोलणार सुद्धा आहे. मसूद भाई, मसूद कसं वाटलं ही स्पर्धा खेळताना? मॅन ऑफ द सिरीज मिळाली आहे, त्याबद्दल काय म्हणाल? आणि तुम्ही जी आयुष्यभर जी मेहनत घेतली आहे ती कुठे आता रंगारूपाला येते? तुमच्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये कोणाकोणाचं नाव आज तुम्हाला घ्यावंसं वाटतंय? नक्कीच टुर्नामेंट ही खूप छान असते आणि आज जो आम्हाला सिरीजचाही भेटला आहे, ट्रॉफी अँड सायकल आहे. परंतु ही मेहनत माझी एकट्याची नाही आहे, माझी टीमची पण आहे माझ्यासाठीनं. कारण की त्यांनी ज्या कॅचेस वगैरे पकडले माझ्या बॉलिंगवर आणि मला बॅटिंगसाठीनं सपोर्ट केला सादिक भाईनी, निखिलनी. आणि नंतर जर माझा हा प्रवास आहे, ह्याच्या पाठीमागं माझे जे कोच आहेत, ज्यांनी मला बॅट पकडायला शिकवली, सादिक भाई आहेत. आणि नंतर ज्यांनी क्रिकेट खेळायला शिकवला ते मुशीरभाई आहेत. त्यांच्याशिवाय मी मसूद गजगे हा फक्त एक नावच असतं, पण त्यांनी जो मला सपोर्ट केला आणि त्यांनी जर मोठे टुर्नामेंट खेळवली, भले मी कुठे कुठे टीमीला हरवला पण मला बॅक नाही केला, त्यांनी पुढे ठेवला. आणि जसा आज मला फॉर्ममध्ये असताना परफॉर्मन्स करायला दिला, तसा नसताना पण त्यांनी मला पुढेच ठेवला. ह्या माझा टीमचा खासियत आहे. आणि गल्फवरून जे मला सपोर्ट करतात, माझे गाववाले मित्र आहेत, भाऊ आहेत माझे, जे दुबई कुवेतला बसलेले आहेत, ते नेहमीच मला सांगतात की तुझा फक्त नाव हा आमच्यासाठीनं चांगला आहे आणि तू गावासाठीनं खेळतंस ही मोठी गोष्ट आहे. पैसे तर आज कोणी कमवतो, पैशासाठीनं क्रिकेट आपण खेळत नाही, परंतु आपल्या गावासाठीनं खेळता आणि तुम्ही एकटीने खेळता ही आमच्यासाठीनं बोलते सर्वात मोठी गोष्ट आहे. गावासाठी क्रिकेट महत्वाचं आहे, पैसा महत्वाचा नाही आहे, या ठिकाणी सांगितलेलं आहे. क्या बात आहे. आज कॅमेरामॅन कुठे आहेत? कॅमेरामॅन फोकस अगदी व्यवस्थित करा. मसूद गजगे पुन्हा एकदा इन ॲक्शन.
आता रायगड गाजवलाय, पुढची बारी अख्खा महाराष्ट्र गाजवण्याची आहे. यस, खूप साऱ्या शुभेच्छा. हा, कुणी जायचं नाहीये. पुढचा पुरस्कार या ठिकाणी आपण आता वितरित करतोय. दोन्ही अंपायर आलेले आहेत का इकडे? हा, तर या ठिकाणी मित्रहो नजीर परदेसी यांच्याकडून पंचांसाठी विशेष पुरस्कार आहे आणि मी आमंत्रित करतो या ठिकाणी रमाकांत पवार सर. आपण सर्वप्रथम या ठिकाणी यायचं आहे. मित्रहो, सगळ्यात महत्त्वाची पंचांची भूमिका असते, कारण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एखाद्या मॅचमध्ये पराभूत एखादा संघ झाला तर किती क्षण असतात तो चुका करण्याचे बरेच असतात. सुरुवातीला बॅटर चुकी करतात, त्यानंतर बॉलर चुकी करतात, काही कॅच सोडतात, परंतु बऱ्याचदा काय होतं माहिती आहे, खापर पंचांवर फोडलं जातं. अंपायरने हरवलं आम्हाला, आपल्या चुका आपण नाही त्या ठिकाणी तपासत. त्याच्यामुळे किती अगदी इंटरनॅशनल ज्या स्टेजचे जे अंपायर असतात ना त्यांच्याकडूनही चुका होतात, परंतु या दोन्ही पंचांनी जी कामगिरी केली आहे ना ती लाजवाब आहे. आमंत्रित करतो या ठिकाणी रमाकांत पवार सर. आज कित्येक वर्ष प्रेसी, प्लेबॉय, सह्याद्री या मुंबईतील दादा संघांमधून खेळले आणि महाराष्ट्रातील आघाडीच्या यष्टीरक्षकांमध्ये जे राहिले आणि क्षेत्ररक्षक म्हणून अगदी 90च्या दशकात देखील ज्यांनी 2 सोन्याच्या चैन जिंकलेल्या आहेत असे क्षेत्ररक्षक बॅटर या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी रमाकांत पवार सर. आणि सरांविषयी देखील मी माहिती देईल, कारण अमृत 11 अख्ख्या महाराष्ट्राने भारताने पाहिला आणि अमृत 11चे नंबर 1 बॉलर आणि महाराष्ट्रातील टॉप बॉलरमध्ये ज्यांचं नाव कित्येक वर्ष राहिलं राजेश तळाशीलकर म्हणजेच आऊ, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. तर खूप साऱ्या आठवणी आहेत आणि या ठिकाणी एक युवा समालोचक आणि माझे मित्र म्हणून ज्यांची खूप चांगली साथ लाभली, नौशाद भाई. आज या ठिकाणी तुम्हाला पाहतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अख्ख्या महाराष्ट्रात पाहिजे. तुम्ही बिझी असता, परंतु तुमची कॉमेंट्री एवढी चांगली आहे, तुम्ही थोडासा वेळ द्या, तुम्ही नक्कीच खूप प्रगती कराल. तर त्यांचंही या ठिकाणी नजीरभाई परदेसी यांच्याकडून त्यांनाही विशेष सन्मानित केलं जात आहे. थँक्यू सर. सरांसाठी पण आहे नजीर परदेसी यांच्याकडून जे महाराष्ट्राची बुलंद आवाज आहे चंदू शेट्टे सर, यांच्यासाठी पण लिफाफा है. तालियां हो जा. बहुत कम वक्त देते हैं, ये सभी को नहीं देते. खरं सांगू, रायगडकरांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे आणि अगदी बरोबर आहे. आणि योगायोग की रायगडच्या 15 पैकी 14 तालुक्यात मी कॉमेंट्री केलेली आहे आणि हे माझं भाग्य आहे. तर ज्या वेळेला इकडे येतो तुम्ही सगळ्यांची भेट होते, मग श्रीवर्धन असू देत, म्हसळा असू देत, महाड असू देत, माणगाव असू देत, रोहा असू देत, अगदी कोणताही तालुका घ्या, विशेष प्रेम तुम्ही दिलं आहे. आणि ज्या वेळेला कॉमेंट्री करताना एक वेगळी ऊर्जा का मिळते, तुम्ही सगळे भेटता समोर, कॉमेंट्री करताना देखील एक ऊर्जा येते. आणि पहा, क्रिकेट में प्रवास ज्या वेळेला सुरू केला त्यावेळेला कधी वाटलं नव्हतं कॉमेंटेटर होईल, परंतु या क्रिकेटने परत कॉमेंटेटर केलं आणि या कॉमेंट्रीमध्ये तुमच्या सगळ्या मित्रांचा प्रवास, आयोजकांचा प्रवास, एवनसारखं आयोजन देखील मला समालोचन लगातार 5 वर्ष त्यांनी संधी दिली आहे, त्याबद्दल त्यांचा मनापासून आभारी आहे. आणि हे सगळं कशामुळे झालं आहे तर क्रिकेट. आज तुम्ही माझे सगळे मित्र झालात, कशामुळे? क्रिकेट नसतं तर मित्र नसतं आणि क्रिकेटने मित्र केलं आहे, त्या क्रिकेटचे आभार आणि तुमच्या सगळ्यांचे देखील आभार. आणि आता जातोय पहिला क्रमांक. हा, पहिला क्रमांक राजेश कदम सर, विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. हां, आणि पहिला क्रमांक. आता बरेच जण सहभागी झाले, एवढ्या दिवस मॅच चालल्यात, परंतु जिंकणार तर एकच आहे. मेहनत सगळ्यांनी केली, सगळ्यांनी कुठून म्हणजे मेहनती आहेत म्हणून त्यांनी आयकॉन आणले, सगळ्यांनी आयकॉन आणले, तुम्हीसुद्धा आणले, परंतु जिंकला एकच. आता जे आयकॉन आणतायत म्हणून त्यांची चुकी झाली असं नाही आहे, ते सुद्धा एक दिवस जिंकणार आहेत. हां, कारण सोडायची नाही, जिद्द सोडायची नाही आहे. एक दिवस A1 जिंकणार, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, दोघांनी सुद्धा सांगितलं आहे मलाच. हां, आणि परंतु हे किशोर तात्या देखील एक असं अजब रसायन आहे, सारख्या ट्रॉफी जिंकतात. आणि इकडे किशोर तात्या मालुसरे यांचं कौतुक करेल,
सकाळी आल्याला विचारलं मी, बरेच महाराष्ट्रातील मोठमोठे आयकॉन येणार होते. शुभम मला बोलला नाही आमच्याकडे रायगडचेच लोकल आहेत, महाराष्ट्रातून आले परंतु फायनलला रायगडचे 4 आले. परंतु खूप चांगले, जो त्या दिवशी जो चांगला खेळतो पहा तोच जिंकतो. आणि तुम्ही खरंच मेहनत केली आणि त्यानंतर ही ट्रॉफी देखील या ठिकाणी येताना पाहायला मिळाली आहे. आणि विशेष म्हणजे A1ची ट्रॉफी जिंकणं सोपी गोष्ट नाही आहे, हे सुनीलजी तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आणि सगळ्यांवर मात करत असताना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चर्चा होत असताना बाजी मारली आहे वैष्णवी कोलाड माणगाव संघाने. या पहिल्या नंबरचा पुरस्कार 1,55,000 या ठिकाणी. राजेश सर आपण हा पुरस्कार द्यायचा. संदीप शेठ आपण देखील या, संतोष भाऊ आपण देखील या मानाच्या. मौलाना भाई आपलं देखील विशेष कौतुक, आपण देखील उपस्थित राहिलात. कारण हा क्षण तहसीलदार साहेब आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात. तर नक्कीच पहा, ही सकाळपासून आत्तापर्यंत तुमचं कामगिरी आठवा. बऱ्याचदा तुम्ही हरता हरता जिंकले, त्यामध्ये प्रत्येकाचा वाटा होता. एखाद्या मॅचमध्ये आधी चांगला कॅच पकडली, एखाद्या मॅचमध्ये ओमकार, एखाद्या मॅचमध्ये शुभम, एखाद्या मॅचमध्ये सुशांत. बेस्ट ऑफ लक तुम्हीच दिला. आणि बाजी मारली आहे या स्पर्धेमध्ये. खूप चांगली कामगिरी करत असताना 28वे पर्व मात्र ट्रॉफी कोलाडला जाते, संघ माणगावचा जिंकतोय. किशोर दाते आपलं अभिनंदन, माणगावच्या सगळ्या खेळाडूंचं अभिनंदन. चैतन्य तुमचा देखील योग्य क्षणी टाकलेला अप्रतिम बॉल आठवतोय. प्रत्येकाची भूमिका होती म्हणून टीम जिंकलेली आहे. सूरज आपण देखील प्रत्येकजण या टीमसाठी खूप महत्त्वाचा होता, बाजी मारताना पाहायला मिळाला. या वर्षीसाठी 1 मिनिट, या वर्षीसाठी थांबू, परंतु पुढल्या वर्षी पुन्हा एकदा 29व्या पर्वामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.